नॉर्थ पोल नावाचं बर्फाचं ठिकाण होतं. तिथे सेंटा क्लॉज नावाचे प्रेमळ आजोबा राहत होते. ते नेहमी हसरे आणि दयाळू होते. सेंटा क्लॉजचं घर लाकडाचं होतं. घराला चिमणी होती. आजूबाजूला बर्फ आणि दिवे चमकत होते. घराशेजारी एक मोठी कार्यशाळा होती. त्या कार्यशाळेत एल्फ नावाचे छोटे मदतनीस काम करत होते. ते बाहुल्या, गाड्या, पुस्तकं आणि खेळणी बनवत होते. सेंटा क्लॉजकडे एक जादुई वही होती. त्या वहीत चांगल्या मुलांची नावं होती. तो कुणालाही शिक्षा देत नसे. रेनडियर तयार झाले. स्लेज चमकू लागली. रुडॉल्फ नावाचा लाल नाकाचा रेनडियर पुढे होता. ख्रिसमसची रात्र आली. सेंटा क्लॉज स्लेजमध्ये बसला. तो आकाशातून उडू लागला. तो प्रत्येक घरात गेला. मुलांसाठी भेटवस्तू ठेवल्या. एका गावात राजू नावाचा गरीब मुलगा होता. त्याचं घर छोटं होतं. राजूने पत्र लिहिलं होतं. मला खेळणं नको. आईबाबा आनंदी राहावेत. सेंटा क्लॉजला हे वाचून वाईट वाटलं. तो राजूच्या घरी गेला. त्याने खेळणी नाही तर चादर, अन्न आणि एक कार्ड ठेवलं. कार्डवर लिहिलं होतं, खरी भेट म्हणजे प्रेम. सकाळी राजू आनंदी झाला. त्याचे आईबाबा हसले. नॉर्थ पोलला परतल्यावर एल्फांनी विचारलं, सगळ्यात सुंदर भेट कोणती? सेंटा क्लॉज म्हणाला, मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू.